नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 27 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण विचार केला. दिवसभरामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण याचबरोबर नवी मुंबई असेल, मुंबई शहर असेल, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर याचबरोबर मराठा संपूर्ण विभाग असेल, तसेच विदर्भ संपूर्ण विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश म्हणजे राज्यातील संपूर्ण विभागामध्ये आज चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला. काही ठिकाणी संततधार व काही ठिकाणी अतिमुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. हा पाऊस आहे तो आज रात्रीपर्यंत असाच राहण्याची शक्यता आहे. मात्र उद्या रात्रीनंतर या पावसामध्ये आपल्याला कमी येण्याची शक्यता आहे. या पावसाचं वातावरण जे तयार झालं ते म्हणजे डिप्रेशन तयार झालं तर जे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या हे डिप्रेशन जर केला, हे डिप्रेशन छत्तीसगडच्या उत्तरेला म्हणजे बिलासपूरपासून जवळपास 150 ते 200 किलोमीटर अंतरावरती उत्तरेला आहे. याचबरोबर हे डिप्रेशन मध्य प्रदेशमध्ये येणार आहे उद्याच्याला. त्याच्यानंतर ते जबलपूर आणि मध्य प्रदेशचा जो उत्तरेचा भाग मध्यवर्ती भाग असेल बरेली या भागामध्ये गेल्यानंतर ते वेल मार्क लो प्रेशर या होणार आहे. त्याच्यानंतर हा जे त्याचा जो राहिलेला अंश असेल तो राहिलेला अंश परत राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे. तर येणाऱ्या 24 तासामध्ये भारताचा जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्राचा उत्तर भाग या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्याचा जर विचार केला, राज्यामध्ये मात्र उद्यानंतर पावसात कमी येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. फक्त पाऊस जो राहील तो म्हणजे खानदेशचा काही भाग असेल आणि कोकण किनारपट्टी वगळता राज्याच्या इतरत्र भागामध्ये सूर्यदर्शन आपल्याला होण्याची दाट शक्यता आहे. सध्याची वाऱ्याची स्थिती जर पाहिली, जे कमी दाब क्षेत्र आहे ते छत्तीसगड या ठिकाणी आहे. तसेच मान्सूनची जी अक्षरेषा आहे आणि पूर्व भाग आणि पश्चिम भाग म्हणजे दोन टोक असतात मान्सूनच्या अक्षरेषाचे. हे दोन्ही टोक सध्या दक्षिणेला म्हणजे राजस्थान पासून पश्चिम बंगाल या ठिकाणी सध्या पाहायला मिळते. हे दोन्ही टोक हळूहळू उत्तरेला सरकणार. ज्यावेळेला हे दोन्ही टोक उत्तरेला सरकेल त्यावेळेला राज्यात ही पावसाचं प्रमाण असतं ते कमी होत असतं. याचबरोबर ज्या कमी दाब क्षेत्रामध्ये राज्यात सध्या पावसाचं वातावरण तयार झालं आहे, अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. या कमी दाबाच्या प्रभावामुळे ही राज्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. सध्याची स्थिती जर पाहिली, सध्या विदर्भातील बहुतांश असे जिल्हे आहेत त्या भागामध्ये पाणी साचले, नद्या ओढ्यालाही पूर आलेला पाहायला मिळतोय. याचबरोबर विदर्भातील संपूर्ण जिल्हे, मराठवाड्यातील संभाजीनगर असेल आणि जालना असेल या दोन्ही ठिकाणी आपल्याला दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर राज्याचे सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, कोकण किनारपट्टी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळते. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात 1 ते 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये संततधार स्वरूपाचा व हलक्या स्वरूपाचा मात्र संततधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळत आहे. सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर असेल, जालना, अहिल्यानगर, खानदेशचे 4ही जिल्हे असतील. याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच विदर्भातील संपूर्ण विदर्भाचा जो भाग असेल या भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. बरोबर, आज रात्री ते उद्या रात्री राज्याचा पावसाचा जर आपण विचार जर केला, सर्वाधिक पाऊस हा शक्यतो करून कोकण किनारपट्टी आणि खानदेशचा हा जो पट्टा असेल या भागामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण जे कमी दाब आहे ते कमी दाब मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर ते विदर्भाकडून पाऊस कमी होईल. याचबरोबर दक्षिण भाग असेल या दक्षिण भागापासून ही पाऊस कमी होईल. मात्र कोकण किनारपट्टी आणि खानदेशचा भाग असेल या भागात मात्र पाऊस हा असाच कायम 1 ते 2 दिवस कायम राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल, काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये देवरुख असेल, दापोली, खेड, मंडणगड या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस. तसेच रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल, ठाणे, मुंबई, पालघर, कल्याण, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, संपूर्ण घाटमाथ्याचा भाग जर पाहिलं, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी या भागामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस असाच कायम राहणार आहे. मात्र जे पूर्वकडील भाग असेल, हातकणंगले, कोल्हापूर, शिरोळ, गडिंग्लज या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सांगली जिल्ह्याचा विचार केला, शिराळा असेल, वाळवा तालुका या भागामध्ये संततधार पाऊस आजही आहे, उद्याही त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. मात्र मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी व कवठेमहांकाळचा काही भाग असेल या भागात जर पाहिजे या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच जतचा विचार केला, जतमध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. 1 ते 2 ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
याचबरोबर सोलापूर जर पाहिलं, सोलापूरचा जो दक्षिण भाग असेल अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. तर उत्तरेचा जर विचार केला, बार्शी, करमाळा तसेच मोहोळ असेल या भागामध्ये मात्र काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच सातारा जिल्ह्याचा विचार केला, वाई, मेळा असेल, पाटण असेल, कराड असेल, महाबळेश्वर अशा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, संपूर्ण पूर्व भाग असेल कोरेगाव, फलटण, शिरवळ, कराड, दहिवडी या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्याचा विचार केला, लोणावळाचा खंडाळा असेल, जुन्नर असेल, याचबरोबर पौड, बोर, वडगाव, राजगुरुनगर या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच पूर्व भाग जे असेल म्हणजेच इंदापूर, बारामती, दौंड या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. शिरूर आणि उत्तरेचा भाग जो असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचे पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. अहिल्यानगरचा विचार केला, अहिल्यानगर म्हणजे संपूर्ण जिल्हे असतील, याच्यामध्ये संगमनेर, राहुरी, नेवासा, शेगाव, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत याही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. 1 ते 2 ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा नांदेडचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, हिंगोली संपूर्ण असेल, याचबरोबर परभणीचा उत्तरेचा भाग असेल आणि लातूर संपूर्ण जिल्हा या भागाने मात्र शक्यतो करून ड्रायवेज राहू शकतं. काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार. याचबरोबर धाराशिव, तुळजापूर, कळंब, भूमपारंडा या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस. बीडचा विचार केला, बीडमध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. तसेच परभणीचा दक्षिण भाग असेल, जालनाचा दक्षिण भाग, अंबड, परतूर, छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पाऊस त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो. रविवार नंतर या ठिकाणी पावसात एकदम कमी येण्याची शक्यता आहे. तसेच खान्देशचा विचार केला, खान्देशमधील नाशिकचा जो पश्चिम भाग जो असेल म्हणजे पेठ, सरगणा, याचबरोबर इगतपुरी, कळवण, दिंडोर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. चांदवड, निफाड, येवला, मालेगाव, सटाणा, नांदगाव या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जळगावचं पाहिलं, जळगावचा जो अळमनेर असेल, पारोळा, चापडा या भागात जोरदार स्वरूपाचा, भडगाव, पाचोरा, जामनेर, यावळ, रावळ, भुसावळ हे तालुके असतील या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाची पावसाची दाट शक्यता आहे. संततधार काही ठिकाणी पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळणार. याचबरोबर याचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये शिरपूर असेल, धुळे तालुका असेल, सिंदखेडा असेल, साक्री असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर नंदुरबारचा विचार करा, नंदुरबारचा संपूर्ण जिल्ह्यामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासांनी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, पाठीमागच्या काही दिवसापासून विदर्भामध्ये पाऊस पाहायला मिळते, मात्र उद्यानंतर या ठिकाणी पावसात कमी येण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम बुलढाण्याचं पाहिलं, बुलढाण्याचा उत्तरेचा भाग संपूर्ण असेल, चिखली, नंदुरा, संग्रामपूर, याचबरोबर मलकापूर असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी. दक्षिणचा भाग असेल, सिंदखेड, राजा, लोणावळा या भागामध्ये ड्रायवेज राहू शकतं. अकोला संपूर्ण जिल्हा, अमरावती संपूर्ण जिल्हा हा उत्तरेचा भाग असेल, या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. तसेच वाशिमचा संपूर्ण जिल्हा, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरचा हा जो मधला पट्टा असेल या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, अहेरी, इटापल्ली, शिरचना या भागात जोरदार स्वरूपाचा, उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, भंडारा, गोंदिया या हा पट्टा असेल, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये पुण्याचा घाटमाथ्याचा भाग असेल म्हणजे पश्चिम भाग असेल, याचबरोबर रायगड असेल, सातारा पश्चिम या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचबरोबर कोल्हापूर पश्चिम, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकचा घाटमाथ्याचा भाग या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला. याही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर याही ठिकाणी आपल्याला येलो मार्क आहे, त्याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या 3 जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही, मात्र लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता. उर्वरित संपूर्ण जिल्हे असेल या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचे कोणताही अलर्ट IMDने दिलेलं नाही. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल ऑन नक्की करा. धन्यवाद.